पूरक क्षेत्रात लेआउट मंजुरीचा प्रकार. शुल्क न भरताच गुंठेवारी प्रमाणपत्रे. आयुक्त उपायुक्तांनी नगररचना गुंठेवारीतील फायली घेतल्या ताब्यात. कर्नार रोड परिसरातील ब्ल्यू झोनमध्ये लेआउट मंजूर करून प्लॉटिंग केल्याची तक्रार. शुल्क न भरताच गुंठेवारी नियमितीकरण प्रमाणपत्र दिल्याचे महापालिकेच्या 80 गुंठे जागेवरील बेकायदा गुंठेवारी तसेच अन्य काही तक्रारींची आयुक्त संजिता महापात्र यांनी गंभीर दखल घेतली आहे. महापालिकेच्या नगररचना आणि गुंठेवारी विभागातील सर्व फायली आयुक्त उपायुक्तांनी ताब्यात घेतल्या आहेत. तक्रारींची चौकशी आणि फायलींची तपासणी होणार आहे. आयुक्तांच्या या पावित्र्यामुळे संबंधित विभागात खळबळ उडालेली आहे. महापालिकेच्या गुंठेवारी समितीची नुकतीच बैठक झाली आहे. या बैठकीत गहाळ फायली, महापालिकेच्या ओपन स्पेसची विक्री, 80 गुंठे जमिनीवरील जागेवरील बेकायदा गुंठेवारी यावर जोरदार चर्चा झाली आहे. कर्नार रोड परिसरात पूरक क्षेत्रात लेआउट मंजूर करण्याचा प्रकार घडलेला आहे. तिथे संबंधिताने प्लॉटिंग केल्याची तक्रार झाली आहे. शुल्क न भरताच गुंठेवारी नियमितीकरण प्रमाणपत्र दिल्याचं तक्रार पुढे आली आहे. दीड वर्षापूर्वीच्या प्रशासक कालावधीतील प्रकार समोर येत असल्याकडे लक्ष वेधण्यात आलेलं आहे. या सर्व प्रकारांची आयुक्त संजिता महापात्र यांनी गंभीर दखल घेतली आहे. नगररचना आणि गुंठेवारी प्रकारातील प्रकरणे, विभागातील प्रकरणे आणि फाईलच्या हालचालींवर आयुक्त महापात्र यांनी तात्काळ बंदी घातलेली आहे. गुरुवार दिनांक 23 जुलैपासून पुढील आदेशापर्यंत कोणतीही फाईल एका टेबलावरून दुसऱ्या टेबलावर किंवा एका अधिकारी कर्मचाऱ्याकडून दुसऱ्याकडे पाठवण्यास मनाई करण्यात आली आहे. नगररचना आणि गुंठेवारी विभागातील सर्व फाईलची हालचाल पूर्णपणे थांबवण्यात आलेली आहे. मात्र अत्यंत तातडीची आणि अपरिहार्य स्वरूपाची प्रकरणे असल्यास संबंधित फाईल पुढे पाठवण्यापूर्वी महापालिका आयुक्तांची पूर्वलेखी आणि स्पष्ट मंजुरी घेणे बंधनकारक राहणार आहे. सांगली विभागातील नगररचना आणि गुंठेवारी विभागाच्या फायली स्वतः आयुक्त संजिता महापात्र यांनी ताब्यात घेतल्या आहेत. कुपवाड विभागीय कार्यालयातील फायली उपायुक्त अश्विनी पाटील यांनी तर मिरज विभागातील फायली उपायुक्त परान कोडगुले यांनी ताब्यात घेतल्या आहेत आणि या फायलींना क्रमांक देण्याची कार्यवाही सुरू झाली आहे. तक्रारींच्या अनुषंगाने चौकशी आणि फायलींचं तपासणी करण्यात येणार आहे. दरम्यान गुंठेवारी नियमितीकरणाच्या सुमारे 3000 प्रलंबित फाईल्स निपटारा करण्यासाठी शिबिरात येणार असल्याचं समजत आहे. ब्युरो रिपोर्ट SPN मराठी, सांगली.